सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहेत, सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यात। नेमकं आपल्याला किती दिवसापासून त्रास आहे आणि अनेक वेळा आपण तक्रारी देऊन अजून गुन्हा दाखल होत नाही, काय सांगा? नाही, कसं आहे की मी तक्रार अजून लिखित स्वरूपात दिलेली नव्हती। मी एसपींशी फोनवर बोलून आणि त्यांनाही सगळे डिटेल्स पाठवले होते, पण मला असं सांगण्यात आलं की हे सगळे जे आहेत, माझा जो नंबर टाकण्यात आला, माझा सेलफोन नंबर टाकण्यात आला, माझ्या विरुद्ध डिफेमेशन केसेस केल्या गेल्या पाहिजेत वेगवेगळ्या कोर्टांमध्ये, असं जे सोशल मीडियावर टाकण्यात आलं, इतकंच नाही, माझा पर्सनल फोटोग्राफ घालून त्याच्यावर अतिशय गलिच्छ अशा ज्या कमेंट्स केल्या गेल्यात, त्या सगळ्या विरुद्धची तक्रार आणि ते सगळे फोन नंबर्स मला खरं तर पोलिसांना द्यायचे होते, पण मला असं सांगण्यात आलं की ते सायबर सेलकडे द्यायला हवेत, म्हणून मी ते सगळ्या कॉपीज काढून तक्रार व्यवस्थित लिहून आता सायबर सेलमध्ये ते देण्यासाठी आलेली आहे। मुख्यमंत्री असेल त्यांची भेट घेणार आहेत, रश्मी शुक्ला यांची, पोलीस महासंचालक त्यांचीही तुम्ही भेट घेणार आहेत, म्हणजे या ठिकाणी तक्रार दिल्यानंतर तिकडे कधी जाणार आहेत आणि नेमकी तुमची त्याच्यामध्ये काय मागणी? कालच संध्याकाळी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, बऱ्याच वेळ म्हणजे जवळजवळ 45 मिनिटं आमची भेट झाली आणि सुरुवातीला मी त्यांना पूर्ण गंभीर परिस्थिती बीडची सांगितली आणि या संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्या मागे खरं कारण काय आहे, कारण बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत आहे आणि जर कोणी संतोष देशमुख सारखा एखादा व्यक्ती त्यांच्या विरुद्ध लढला तर तुझी ही गत होईल, हे जे उत्तम ठासवलं गेलं लोकांच्या डोक्यावर, तर मला असं वाटतं की ही दहशत मिटवण्यासाठी लढा हा दिला पाहिजे, म्हणून काय काय करायला हवं याची सगळी इत्तमभूत माहिती मी काल मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? कारण राजीनाम्याची मागणी सर्वत्र होते। मी प्रमुख अशा माझ्या 10 मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्यांवर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं। पहिलं म्हणजे ती एसआयटी बरखास्त करा, योग्य ती एसआयटी तिथे नेमण्यात आली गेली पाहिजे, बीडच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना, ऑफिसरना तिथे आणून ती चौकशी झाली पाहिजे, कारण बीडचे सगळे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडांच्या अगदी सरळ दबावाखाली आहेत, ते काही न्याय करतील असं मला वाटत नाही, चौकशी करतील असं मला देखील वाटत नाही। चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे, तरच त्यातनं सगळं निष्पन्न होईल, कारण अमुक चौकशी झाल्यानंतर त्यातला काही भाग वगळण्यात येईल, मॅन्युप्युलेट करण्यात येईल, हे होऊ नये म्हणून ऑन कॅमेरा चौकशी झालं पाहिजे अशी देखील मी मागणी केली आहे। धनंजय मुंडे यांनी अजून राजीनामा दिला नाही आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की जोपर्यंत पुरावे येत नाही समोर तोपर्यंत राजीनामा स्वीकारला जाणार नाही, घेऊ नये, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य। याकडे कसं? बहुतेक अजित पवार हे विसरलेत की सिंचन घोटाळ्यात त्यांनी स्वतःनी सांगितलं होतं की जेव्हा मी आणि विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केले होते, त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता की निष्पक्ष चौकशी व्हावी। मग आज ते धनंजय मुंडेंच्या बाबतीत का म्हणत नाहीयेत या प्रश्नाचं देखील त्यांनी उत्तर द्यावं। व आत्ताच काही वेळापूर्वी मला वाटतं धनंजय मुंडे मंत्रालयात पोहोचलेत आणि तिथे मी राजीनामा दिला नाही आणि देणार नाही अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे, मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं, पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत आणि आता लोकांनी त्यांना हात धरून खेचून बाहेर काढेपर्यंत हे जर राहिले नाहीत, पदाचा राजीनामा दिला नाहीत तर काढतील एवढं मला नक्कीच वाटतंय, लोक त्यांना बाहेर खेचून काढतील। आता एक शेवटचा प्रश्न, आपण आलात, गेल्या काही दिवसापासून आपला लढा सुरू आहे, भीती म्हणजे कशा प्रकारची तुम्हाला भीती वाटते आणि तुम्ही सुरक्षेसाठी काय पोलिसांना सांगणार आहात? मी सुरक्षासाठी कधीच मागितलं नाही आतापर्यंत, मी जेवढी प्रकरणं काढली, पण आत्ताच्या घटकेला मी बघते ज्या पद्धतीने काल रात्री तर मला 12:03 एका गृहस्थानी फोन केला आणि तो म्हणे मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे, तर अशी सगळे हे जेव्हा ऐकते तेव्हा यांची दहशत खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण परमेश्वर आहे आणि कुठेतरी तो आमची सगळ्यांची सुरक्षा करायला तो समर्थ आहे एवढीच खात्री आहे मला। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्यावरती जे टीका करतात ते त्यांच्यावरती परमेश्वर आहेत आणि ते बघतील, मला सुरक्षा नको, मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा सज्जन असते तर दिला पाहिजे होता असं अंजली दमाने यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.